गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरमध्ये पहिली घटना जरीपटका हद्दीमध्ये घडली होती. एक शाहू नावाचा एक 13 वर्षाचा मुलगा होता. त्याचा नायलॉन मांजामुळे गळा चिरून मृत्यू झाला होता. ती घटना अतिशय अप्रिय होती. त्या अनुषंगाने यावर्षी 15 दिवस आधीच आम्ही जनजागृती मोहीम चालू केली आहे नायलॉन आणि इंडस्ट्रियल यूजवाला मांजा विरोधात. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक चौकामध्ये पे सिस्टीम पेट्रोल मोबाईल पे सिस्टीमने अनाउन्समेंट करतो. तसेच जेवढे पतंग विक्रेते आहेत, धागा विक्रेते आहेत, त्यांच्या रोजच्या रोजी डीव्ही आणि विशेष पक्का करणे तसेच बीट मार्शल करणं झडती चालू आहे. वेळोवेळी चेक केले जातात. तसेच लोकांना आवाहन केलं जात आहे की असा धागा वापरू नका म्हणून, त्यामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो. त्याच्या अनुषंगाने आमचे DCP झोन 5 साहेब कदम साहेब आणि वपोनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज एक कार्यक्रम आयोजित केला होता खोब्रागडी चौकामध्ये 12 वाजता. त्यामध्ये आम्ही त्या संदर्भात पोलीस स्टेशनकडून बॅनर आणि स्टिकर तयार केलेले आहेत. जे ई रिक्षा आणि इतर रिक्षा आपल्या हद्दीमध्ये फिरतात त्यांच्यावर ते स्टिकर चिकटवण्यात आले आहेत. तसेच चौकामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत जे संदेश देतात की नायलॉन मांजाचा वापर करू नका. त्या दृष्टीने तरी माझे सर्वच लोकांना हे आव्हान राहील की नायलॉन मांजा तसेच इंडस्ट्रियल मांजाचा वापर करू नका आणि मुलांना करू देऊ नका. त्याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. रस्त्याने जाणारे किंवा मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसांच्या गळ्यामध्ये तो धागा अडकून त्यामध्ये जखमी होऊन त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकतो. तरी पोलीस स्टेशन जरीपटका करणं ही सक्त सूचना देण्यात येते की नायलॉन अथवा इंडस्ट्रियल मांजा याचा वापर करू नका. पतंग उडवण्यासाठी तसेच विकण्यासाठी मिळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी।